नमस्कार प्रेक्षकांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र रागिनी घराजवळ आलेली असते आणि गाडीमध्ये मात्र ती पौर्णिमाशी बोलत असते। तेव्हा पौर्णिमाशी बोलताना मात्र अचानक हे तू गाडीतनं उतर आणि तिला थांबव, तर पौर्णिमा तसंच करते। इकडं मात्र रागिनी लगेच त्या गोष्टीचा फायदा घेते आणि गाडी पुढे घ्यायला सांगते। त्यानंतर ती गाडी तिथून निघून जाते। परंतु आता मात्र इकडे भूमी पौर्णिमाला प्रश्न करते की कोण होतं गाडीमध्ये आणि तू असं गाडीत बसून काय करत होती। तेव्हा पौर्णिमा तिला सांगते, अगं चेक देण्यासाठी आले होते आश्रमासाठी। तर तेव्हा भूमी तिला म्हणते, अगं मग त्यांना गाडीत का बसवलं, घरात आणायचं ना। त्यानंतर पौर्णिमा तिला म्हणते, घरात कसं आणणार, आपल्या घरात सध्या काय वातावरण चालू आहे माहिती आहे ना। आणि ही गोष्ट मात्र भूमीला पटते। परंतु त्या गाडीत कोण होतं या गोष्टीची मात्र आतुरता भूमीच्या मनात असते, त्यामुळे ती सतत गाडीकडे बघत असते। परंतु आता पौर्णिमाला म्हणते, चल घरामध्ये जाऊ। इतक्यात आता भूमी पुढे जाते। तेव्हा पौर्णिमा आता आठवते की तिने भूमीला कसं मूर्खात काढलं आणि त्यानंतर ती मनाशी हसते आणि म्हणते, प्रत्येक वेळेला तू आमच्यामध्ये येते ना, पण आता यावेळेला असं होणार नाही। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे बलदेव आणि अथर्वचं मोठं भांडण होत असतं। तेव्हा मात्र आता बलदेव त्याला म्हणत असतो की माझी बायको असं काय म्हणत असतो, तिला नाव नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।